नमस्कार. DS4 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत येवल्यातील धडपड मंचच्या वतीने श्री कालिका बालविद्या मंदिर येथे स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. मंचचे प्रभाकर जळके यांच्या पुढाकाराने चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या हातात तिरंगा देऊन ढोल ताशांच्या दणदणाटात शहरातील विविध भागातून प्रभात फेऱ्या काढण्यात आल्या. या माध्यमातून लहान मुलांमध्ये देशभक्तीचा आणि उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यात आला. विशेष म्हणजे या उपक्रमादरम्यान चिमुकल्यांना केवळ तिरंगाच नाही तर त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी बुद्धिबळाचे क्रीडा साहित्य, बिस्किट, बाहुल्या आणि बॉलचे वाटप करण्यात आले. या प्रेरणादायी उपक्रमात शाळेच्या शिक्षिका दीपाली खोजे यांच्यासह नारायण मामा शिंदे, किशोर कुमावत, रमाकांत खंदारे, मयूर पारवे, मुकेश लचके, दीपक कासले आणि गणी दाने यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. DS4 न्यूज येवल्यासाठी दीपक सोनवणे, येवला. भारत माता की वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. भारत माता की भारत माता की. आज उद्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, पण आजच आम्ही तो स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. या भद्रकाली मंदिरामध्ये बालवाडी भरते. या बालवाडीच्या मुलांना खाऊ, खेळणी आणि तिरंगी झेंडे आम्ही त्यांना दिले. इतक्या लहान वयापासूनच त्यांना तिरंगी झेंड्याची ओळख पटावी आणि आपला देश स्वतंत्र झाला आहे हे त्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी आम्ही ते हा कार्यक्रम केलेला आहे आमच्या धडपड मंचातर्फे. आणि त्याचप्रमाणे आम्ही काही विद्यार्थ्यांना बुद्धिबळाचा सेट दिलेला आहे की मुलांनो, त्या मोबाईलमध्ये खेळण्यापेक्षा बुद्धिबळमध्ये वेळ घालवा आणि याचं तुम्ही आपलं करिअर करा. पूर्वी कदाचित तुम्ही यामध्ये बक्षीससुद्धा मिळवाल आणि आपल्या देशाचं, आपल्या गावाचं आणि तुमच्या घराण्याचं नाव नवलौकिक करा. आज ह्या मुलांचा आयुष्यातला हा त्यांचा आयुष्यातला क्षण. आता ह्या वयापासूनच ते अशा मिरवणुकीमध्ये सामील होतील आणि हा फोटो मोठा झाल्यावर दाखवतील, अरे आम्ही बालवाडीमध्ये होतो त्यावेळेस म्हणे अशी मिरवणूक काढली होती. आणि यावेळेस त्यांचे पालकही या इथे आलेले होते. त्यांचं आम्ही अभिनंदन, आभार मानतो की त्यांनी सकाळीच त्या मुलांना घेऊन आले आणि मिरवणुकीमध्ये सामील झाले. त्याचप्रमाणे आमच्या धडपड मंचाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित झाले. याबद्दल सर्वांना धन्यवाद आणि 15 ऑगस्ट निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.